तुझ्या सोबतीने ज्या आजच्या भागाची सुरुवात होते मल्हार पासून, तर मल्हार आता नूपूरला बघतो आणि म्हणतो, अरे वा, तू पण आताच येतेस घरी, असं म्हणतो मल्हार. हो, असं म्हणते नूपूर. ह्याला म्हणायचं नवरा बायकोचं ठेवणे जेवायला म्हणून घरी आलो, तर घरी येऊन काय बघतोय की मिसेस खानविलकर सुद्धा आताच येत आहेत घरी, असं म्हणतो मल्हार. ऑफिसचा लंच टाइम फक्त अर्धा तास असतो, पटकन जेवानी जा परत ऑफिसला. माझ्याशी गप्पा मारून टाइम वेस्ट करू नका, असं म्हणते ती. तुझ्या बरोबर गप्पा मारलेला वेळ कधीच वाया जात नाही, असं म्हणतो मल्हार. आणि बायको बरोबर गप्पा मारायचा असेल तर मी ऑफिसच्या लंच टाइम मध्ये थोडासा वेळ वाढून घेऊ शकतो, असं म्हणतो मल्हार. काहीच गरज नाही, असं म्हणते नूपूर. असं कसं, असं म्हणतो मल्हार. बायको बरोबर छान गप्पा मारत जेवायला भरपूर निवांत वेळ मिळायला हवा ना, असं म्हणतो तो. गप्पा मारणं बंद कर आणि चला जेवायला बसा, चला पटकन, असं म्हणते आता नूपूर. क्या बात है नूपूर, असं म्हणतो मल्हार. लगेच तयार झालीस तो. तर आता दोघेही जेवायला बसतात, मल्हार आणि नूपूर. तुम्हाला वेळेत जेवण करून वापस ऑफिसला जायला हवं म्हणून आले मी इथे, असं म्हणते ती. उगाच बडबड करू नका, पटकन जेवा, असं म्हणते ती. कारण काही असो, तू माझ्या बरोबर जेवतीयस हेच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. किती दिवस झाले आपण एकत्र असं असं म्हणत असतो, तेवढ्यातच नूपूर चिडून निघून जाते. कुठे जातेस तू, असं म्हणतो मल्हार. ताटाला जाते मी, मला सुद्धा भूक लागली, असं म्हणते ती. अच्छा, असं म्हणतो मल्हार. मला वाटलं माझ्या बडबडण्याला कंटाळून जातेस कुठेतरी, असं म्हणतो मल्हार. तेही आहेच, असं म्हणते आता नूपूर. आणि आतमध्ये जाते ती. वाह, असं म्हणतो आता मल्हार. तर आता ती त्याच्यासमोर आणून ठेवलेली असते ताट, तर आपलं सुद्धा ताट आणते ती. तर आता दोघेही मल्हार आणि नूपूर दोघे एकत्र जेवायला बसतात. बऱ्याच दिवसांनी ऑफिसला गेला होतात. कसा होता आजचा दिवस, असं म्हणून विचारते नूपूर. बोला ना, असं म्हणते नूपूर. बरं बरं, सांगतो. खूप छान वाटलं मला आज ऑफिसमध्ये जाऊन. तिथे गेल्यावर कळलं की ऑफिसला आणि मला एकमेकांची किती गरज होती ती, असं म्हणतो मल्हार. चल, माझं झालं, आता तू सांग कुठे गेली होतीस तू, असं म्हणतो मल्हार. तर आता नूपूर काय सांगतच नाही त्याला. तर आता अनुपूरला आठवतं कसं ती गेलेली असते संजनाच्या शोधामध्ये गुलमोहर चाळीत. कसं सांगू तुम्हाला, मी संजनाला शोधायला गेले होते म्हणून, असं म्हणते नूपूर. सांग ना कुठे गेली होतीस, असं म्हणतो मल्हार. माहेरी गेली होतीस का, असं म्हणतो मल्हार. मला आवडत नाही हा असं न सांगता माहेरी गेलेला, असं म्हणतो मल्हार. नाही जमलं ना मला, स्ट्रिक्ट नवऱ्याची ऍक्टिंग, असं म्हणतो तो. पण नूपूर असं काय करतेस यार, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली ना. तू सांग मला, तू कुठे गेली होतीस तू माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत आहेस, असं म्हणतो तो. गप्पा बसायचं काय घ्याल तुम्ही, असं म्हणते नूपूर. माझ्या प्रश्नाचं उत्तर, असं म्हणते तो. ह्या तोंडाला ना जरा खाण्याचं काम द्या, सतत बोलण्याचं काम असतं ते, असं म्हणते नूपूर. तर आता मल्हार म्हणतो, खातोच आहे की, पण काय आहे, ठीक आहे, ओके, बोलत नाही, पण मेसेज करू शकतो ना मी, असं म्हणतो मल्हार. जेवा ना, असं म्हणते नूपूर. प्लीज, जेवतोच आहे, पण काय गप्पा मारत जेवलं की 4 घास एक्स्ट्रा जातील, पचन चांगलं होईल, म्हणून म्हटलं माझी प्रश्न मी मेसेज करून सांगतो, असं म्हणतो तो. तुम्हाला कोणी सांगितलं नाही आहे ना की जेवताना फक्त जेवायचं असतं, असं म्हणते नूपूर. असं म्हणते ती. मोबाईल वगैरे घ्यायचं नसतो जेवायला, असं म्हणते ती. असं कसं, असं म्हणतो मल्हार. फोन हातात नाही घेतला आणि बायकोचा फोन आला तर, असं म्हणतो मल्हार. उचलावंच लागेल ना, नाहीतर अजून एक कारण मिळेल तुला मला ओरडायला, असं म्हणतो तो. काय झालं, माझा फोन उचलता येत नाही का तुम्हाला, असं म्हणून ऍक्टिंग करते ती. मी का फोन करेल तुम्हाला, असं म्हणते नूपूर. करायचा फोन, विचारायचा फोन करून मध्ये मध्ये, असं म्हणतो मल्हार. काय करताय, कसा आहात, मिस करताय का, असे गुडी गुडी प्रश्न विचारायचे, असं म्हणतो मल्हार. मी आज काय केलं, कुठे होते, काय करत होते, हे सगळं सांगायचं, म्हणजे छान गप्पा होतील आमच्यामध्ये, छान कपल टाइम होईल आमच्यामध्ये, असं म्हणतो तो. मला नकोय कपल टाइम, असं म्हणते आता नूपूर. नूपूर, असं म्हणतो मल्हार. ऐक ना, आपण बोलूया ना मेसेजेस मध्ये, मजा येईल ग, असं म्हणतो मल्हार. जेवा ना मल्हार सर प्लीज, म्हणते मी, असं म्हणते नूपूर. ओके ओके, आतापर्यंत जे का बोललो होतो ते सगळं डिलीट, आता सगळं नव्याने सुरुवात करूया, असं म्हणतो मल्हार. मिसेस खानविलकर, आज कुठे गेलात होता तुम्ही, असं म्हणतो तो. सर जेव्हा आणि मला स्वतः जेवायला द्या ना, किती प्रश्न विचारताय तुम्ही, मला इरिटेट व्हायला होतंय, असं म्हणते ती. मला प्रश्न विचारायचा अधिकारच नाहीये का, असं म्हणतो मल्हार. संजनाचं नुसतं नाव काढलं तरी किती डिस्टर्ब होतात, कसं सांगू, मी तिलाच शोधते ती, असं म्हणते नूपूर. नूपूर सांग ना, असं म्हणतो मल्हार. बायकोने सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला हवी असा काही रूल आहे का, काही गोष्टी बायको सिक्रेट म्हणून ठेवू शकते ना, असं म्हणते नूपूर. आपल्याच नवऱ्यापासून कसलं ठेवायचं सिक्रेट, असं म्हणतो तो. मला ठेवायचं आहे तर मला काय प्रॉब्लेम आहे, असं म्हणते नूपूर. तर आता मल्हार म्हणतो, ऑफकोर्स नवरा आहे मी तुझा, असं म्हणतो तो. आणि तेवढ्यातच मिरची खातो तो, आणि आता त्याला खूप जास्त तिखट लागतं. काय झालं तुम्हाला ओरडायला, असं म्हणते आता नूपूर. मिरची खाली चुकून, असं म्हणतो तो. मिरची, असं म्हणते नूपूर. तर पाणी देते त्याला ती. मल्हार सर काय तुम्ही पण ना, असं म्हणते नूपूर. लवकर ते पाणी, असं म्हणतो तो. पाणी घ्या, असं म्हणून ती त्याला पाणी पाजवते. हळूहळू, असं म्हणत त्याच्या पाठीलाही ती रब करते. असं म्हणतो मल्हार. अजून प्या, असं म्हणते ती. तर आता पाणी पाजवत असते ती मल्हारला. मल्हार आता हसतो. अजून हवंय का, असं म्हणते ती. साखर आणू, असं म्हणते ती. तुझ्या हातचं पाणी प्यालो ना तेच गोड लागतं, असं म्हणतो तो. नूपूर चिडते आणि बाजूला ठेवते ग्लास. कुठे चालीस तू, असं म्हणतो तो. मला नाही जेवायचं तुमच्या बरोबर, असं म्हणते आता नूपूर. आणि ताट घेऊन जाते ती तिच्या हातमध्ये. नूपूर ऐक ना ग, असं म्हणतो मल्हार. पटकन जेवा आणि जा ऑफिसला, असं म्हणते नूपूर. टाइमपास करत असतात नुसतं, असं म्हणते ती आणि ओरडते आता मल्हारला. तुझ्यासोबत जेवायला मिळालं ना तर मिरची सुद्धा गोड म्हणून खाईन मी, असं म्हणतो मल्हार. तर आता
नुपूरला तिच्या आईच्या खोलीमध्ये आलेलं दाखवलंय. आई मात्र गोळ्या घेत असतात. नुपूर म्हणते, आई काय करतेस? लुडो खेळतेस का? असं म्हणते नुपूर. काय चाललंय? अगं ह्या 2 गोळ्यांमध्ये ना गोंधळच होतोय माझा, असं म्हणते आशा. आई गोंधळच होतोय माझा, सकाळची कुठली गोळी आणि दुपारची कुठली, असं म्हणते ती. घातलात गोंधळ, असं म्हणते नुपूर. द्या इथे, असं म्हणते ती. हे बघ, म्हणून मी त्या वेगळ्या वेगळ्या काढून ठेवल्या होत्या, तुला इझिली सापडाव्या म्हणून, असं म्हणते ती. हे बघ, या सकाळच्या, या दुपारच्या आणि या रात्रीच्या, असं म्हणते ती. ठीक आहे ठीक आहे, असं म्हणून आता नुपूर गोळ्यात येते आशाईला. संजनाबद्दल काही कळलं का ग? असं म्हणते आशाई. गुलमोहर चाळीत गेले होते मी, पण तिथे ती राहत नाही. गोरेगावच्या कुठल्या तरी चाळीत शिफ्ट झाली ती. त्या चाळीचा एक्झॅक्ट ऍड्रेस माझ्याकडे नाही आहे, असं म्हणते ती. आता, असं म्हणते आशाई. आता काय माहित, असं म्हणते नुपूर. म्हणजे बघ ना, गोरेगाव मध्ये किती चाळी असतील, त्यापैकी ती एक्झॅक्टली कुठल्या चाळीत राहते हे शोधणं कठीणच आहे, असं म्हणते ती. संचनाबद्दल काहीच सजासजी कळत नाही आपल्याला. शेजारी पाजारी भेटले का तिचे? असं म्हणते आशियाई. एक मावशी भेटल्या होत्या, पण त्या एरियातल्या सगळ्या लोकांना तिच्याबद्दल फारशी काही माहिती नाही, असं म्हणते नुपूर. तेवढ्यातच मल्हार आलेला असतो, म्हणतो नुपूर. तर धक्का बसतो नुपूर आणि आशाईला, त्याने काय ऐकलं म्हणून. मल्हार, असं म्हणते आशाई. ये ना ये. मल्हार म्हणतो, ऍक्च्युली तायडीने पाठवलंय मला तुझ्याशी बोलायला, असं म्हणतो मल्हार. बोला, असं म्हणते नुपूर. म्हणजे बघ ना, आपण आता एकत्र एका रूम मध्ये राहायला लागलोय, मग आपण एकत्र फिरायला सुद्धा गेलं पाहिजे ना, असं म्हणतो मल्हार. म्हणजे आपण मंदिरापासून सुरुवात करूया, असं म्हणतो मल्हार. हे असं तायडीचं म्हणणं आहे, असं म्हणतो मल्हार. देवाच्या आशीर्वादाने सुरुवात झाली की कसं छान होईल ना सगळं, असं म्हणतो मल्हार. काय वाटतं तुला? जाऊयात, असं म्हणतो मल्हार. जाऊया ना, असं म्हणते आशाई. मंदिरात तर जायचंय ना, असं म्हणते आशाई. विचारण्यासारखं काय आहे, आता तिथेच जाऊया, असं म्हणते आशाई. आपण अचानक मंदिरला जायचं हे कसं काय सुचवलं असेल सागरिका मॅडमने, असं म्हणते नुपूर आणि विचार करत असते ती. वेगळं तर काही कारण नसेल ना, असं म्हणते ती. नुपूर, असं म्हणतो मल्हार. काय एवढा कसला विचार करतेस तू, असं म्हणतो मल्हार. देवळात जायचंय ना, असं म्हणते आशाई. इतका विचार करण्यासारखं काय आहे हा? आणि आजचा दिवस आहे ना, तो खूप चांगला आहे रे देवळात जाण्यासाठी, असं म्हणतात त्या. जाऊच आपण, असं म्हणतात आशाई. तेवढ्यातच तायडे तिने म्हणते, अरे वा, लगेच तू होकार देशील असं वाटलं नव्हतं मला नुपूर, असं म्हणते तायडे. चांगल्या गोष्टींना नाही नाही म्हणत मी, असं म्हणते नुपूर. किती छान मल्हार, यावेळी तू अगदी कुणी आणि सुसंस्कृत मुलीवर प्रेम केलंस हो, असं म्हणते आता तायडे. तर आता मल्हारला काय आवडत नाही हे नुपूर पण बघत असते आता मल्हारकडे आणि तायडेकडे. मल्हारला मात्र त्रास होतो हे ऐकून. सॉरी, जरा चुकून जास्तच बोलले, असं म्हणते तायडे. सॉरी, असं म्हणते तायडे. नो प्रॉब्लेम, दॅट्स ओके, असं म्हणून मल्हार निघून जातो तिथून. तर आता नुपूर सुद्धा उठते आणि ती सुद्धा निघून जाते तिथून. तायडे मात्र बघत असते आशाईकडे. तुम्ही का जाणार आहे त्यांच्यासोबत, असं म्हणते तायडे. तुम्ही जाणार आहात का त्यांच्यासोबत, असं म्हणते तायडे. नाही नाही, असं म्हणते आशाई. मी हो म्हटलं नसतं तर नुपूर मल्हार बरोबर गेली नसते, असं म्हणतात आशाई. मी नाही जाणार, असं म्हणतात त्या. गुड, असं म्हणते तायडे. मी तेच म्हणणार होते, नवीन कपल जरा देवळात जात आहेत तर त्यांना वेळ मिळेल, असं म्हणते तायडे. हो, असं म्हणते आशाई. वाटलं होतं त्याच्यापेक्षा लवकर तयार झाले दोघे देवळात जायला. चला, आता माझ्या प्लॅनला सुरुवात होणार, असं म्हणते तायडे. तर आता इथे नुपूर आणि मल्हारला दाखवलंय, तर दोघं चिडून चिडून येत असतात आपल्या खोलीमध्ये. हात काढा, असं म्हणते आता नुपूर. कारण आता मल्हारने तिच्या हातावर हात ठेवलेला असतो, कारण आता दोघेही दरवाजा उघडत असतात ना आपल्या रूमचा, म्हणून. चक्क मी तुझ्या हातावर हात ठेवला, असं म्हणतो मल्हार. मला कळच नाही. कळच नाही का, असं म्हणते आता नुपूर. हो, असं म्हणतो मल्हार. हात काढा, असं म्हणते ती. खरंच सांगतोय मी, एखादी व्यक्ती जर आपल्या बरोबर रोज राहत असेल तर ती व्यक्ती दुसरी आहे असं वाटतच नाही, असं म्हणतो मल्हार. हो का, असं म्हणते नुपूर. मला नव्हती माहिती ही थेरी, असं म्हणते ती. मला वाटलं मी माझ्याच हातावर हात ठेवलाय. तुला थेरी कळते का? तुझा हात इक्वल टू माझा हात, असं म्हणतो मल्हार. तुझं मन इक्वल टू माझं मन, असं म्हणतो तो. तर आता नुपूर म्हणते, तुमची थेरी एक्सप्लेन करून झाली असेल तर मी आज जाऊ, मला आवरायचं, असं म्हणते ती. मला पण आवरायचं, असं म्हणतो मल्हार. पण मी पहिला हात लावला होता दरवाजाला, असं म्हणते ती. पण मी तुला हात लावला होता, असं म्हणतो मल्हार. आणि तू माझीस, असं म्हणतो मल्हार. हे तुमचं बोलणं वागणं या सगळ्या गोष्टींना काही सेन्सच नाही, असं म्हणते नुपूर. नुपूर, तू समोर आलीस ना तर माझ्या सगळ्या सेन्सेस बंद होतात, असं म्हणतो मल्हार. काय लहान मुलासारखं वागताय तुम्ही, असं म्हणते नुपूर. अच्छा, मग दाराला हात आधी मी लावला, हे काय खूप मेचर माणसाचा वाक्य आहे का, असं म्हणतो मल्हार. असं वागणं ना तुम्हाला शोभत नाही खरंच, असं म्हणते नुपूर. नुपूर, मला आवरू दे ना प्लीज, मला आवरायला 5 मिनिटं लागतील, असं म्हणतो तो. सागरिका मॅम, असं म्हणून ऍक्टिंग करते आता नुपूर. तर आता ती दरवाजा उघडते आणि आतमध्ये पळून जाते, कारण आता इथे मल्हार बघतो ना बघायसाठी की सागरिका त्या बाजूला आले काय म्हणून. नुपूर आतमध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते. ए नुपूर, असा दरवाजा आपटतच बसतो बाहेरून मल्हाराने म्हणतो. नुपुरी चिटिंग आहे हा. तर आता आतमध्ये नुपूर येऊन खूप हसत असते. मल्हार म्हणतो, आता मला वेड्यात काढून काय स्माइल काय देतेस तू, असं म्हणतो मल्हार.
तर आता बघते इकडे तिकडे नुपूर, आजूबाजूला बघू नकोस, दिसत नाहीस तू मला असं म्हणतो मल्हार. तुझं स्माईल फील होतंय मला असं म्हणतो तो. तू आता जे काय फील करतेस ना ते सगळं मी फील करतोय असं म्हणतो मल्हार. मनाच्या वायफायने कनेक्टेड आहोत ना आपण, आताच थेरी सांगितलं तुला असं म्हणतो मल्हार. तर आता दरवाजाच्या दोन्ही बाजूला थांबलेत, एका बाजूला मल्हार आणि एका बाजूला नुपूर, आणि दोघेही एकमेकांशी बोलत आहेत. खूप छान सीन आहे खरंच प्रेक्षक हो हा. दोन व्यक्ती एकमेकांच्या खूप जवळ असतील तर ते वेगळे आहेत असं वाटतच नाही असं म्हणतो मल्हार. मग हे असं जातं असं म्हणतो तो. तुमच्या या थेरीवर बोलण्यासाठी ना आपण एक वेगळं लेक्चर ठेवूया. आता मला आवरू द्या, नाहीतर देवळात जायला उशीर होईला म्हणून सांगते असं म्हणते नुपूर. ओके ॲज यू विश मॅम असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर जाते तयार होण्यासाठी आणि मल्हार मात्र तिथेच थांबलेला असतो दरवाजा बाहेर. तर आता नुपूर आणि मल्हार तयार झालेले असतात आणि आशाईची वाट बघत थांबलेले असतात. आई आल्या की लगेच निघूया आपण असं म्हणतो मल्हार. हा असं म्हणते नुपूर. कुठल्या मंदिरात जायचंय असं म्हणतो मल्हार. बघू ती जात असते बऱ्याच मंदिरामध्ये, तिलाच विचारू असं म्हणते नुपूर. तर आता वाट बघत असतात ते. हे काय आलेच आहे असं म्हणतो मल्हार. चला निघायचं असं म्हणतो तो. नाही मी सांगायला आले होते की मला यायला नाही जमत असं म्हणते आता आशाई. का असं म्हणते नुपूर. काय झालं अगं, मगाशी ती औषधं घेतली ना त्याच्याने मला झोप येते असं म्हणते आता आशाई. आणि मी नाही झोपले तर मग मला पित्ताचा त्रास होईल ना असं म्हणतात आशाई. म्हणजे मगाशी मी उत्साहाच्या भरात बोलून गेले मी येते म्हणून, पण अगं ही गोष्टच विसरले मी असं म्हणतात आशाई. हरकत नाही आई, आपण नंतर जाऊयात कधीतरी असं म्हणतो मल्हार. आजच जायला पाहिजे मंदिरात असं काही नाही असं म्हणतो मल्हार. हा असं म्हणते नुपूर. नाही नाही तुम्ही दोघं जाऊन या ना असं म्हणतात आशाई. नाही म्हणजे माझ्यामुळे तुमचं मंदिरात जाणं कॅन्सल नको व्हायला ना. असं काही नाही असं म्हणते नुपूर. नंतर जाऊया ना आपण, तुझ्यासोबतच जाऊ आम्ही असं म्हणते नुपूर. अगं नाही ऐक नुपूर, तुम्ही दोघं जाऊन या हा. म्हणजे माझ्यासाठी म्हणून नका थांबू तुम्ही इथे, ठरलंय की नाही जायचं एकदा. आणि मगाशी बोलले ना आजचा दिवस खूप चांगला आहे अगं असं म्हणतात आई. या जाऊन तुम्ही हा असं म्हणतात आशाई. तर आता मल्हारला आनंद झालेला असतो. काय करायचं नुपूर जायचं का असं म्हणतो मल्हार आणि नुपूरला विचारतो तो. तर आता नुपूर म्हणते जाऊया मग आता, पण आई तू आराम कर हा असं म्हणते आता नुपूर आईला. आम्ही आलोच असं म्हणते ती. आणि हो असं म्हणतात आई. खरं तर मीही थांबलो असतो आई, पण मॅडम जायचं म्हणतायत म्हटल्यावर जावं लागेल असं म्हणतो मल्हार. तिला नाही म्हणायची हिंमत नाही माझ्याकडे असं म्हणतो मल्हार. आणि ड्रामा करतो तर निघूया असं म्हणतो मल्हार. तर आता पाठीमागचा दरवाजा उघडतो. तर आता नुपूर बसते त्या गाडीमध्ये. बरं येताना आठवणीने माझ्यासाठी प्रसाद घेऊन या हा असं म्हणतात आशाई. नक्की आणतो असं म्हणतो मल्हार. येऊ असं म्हणतो तो. तर आता दोघे मल्हार आणि नुपूर दोघेही कारमध्ये बसतात. तायडे मात्र ते दोघांना जायचं बघते आणि खूप हसते ती. डार्लिंग जाऊन ये देवळात, देवळात गेल्यावर शांती मिळेल. इकडे परत आल्यावर अशांत करायला मी आहेच असं म्हणतात तायडे. इकडे आल्यानंतर तुला असा धक्का बसणार आहे ना, संजनाचा शोध घेणं सोड, तिचं नाव सुद्धा विसरशील तू असं म्हणते तायडे. तर आता तायडेने काहीतरी प्लॅन केलेलं असतं. तर आता संध्याकाळची वेळ असते. तर आता दोघे मल्हार आणि नुपूर गाडीत बसून जात असतात. तर आता दोघे एकमेकांकडे बघतात. मल्हार मात्र खूप जास्त लाजत असतो, नुपूर मात्र आपल्याच विचारात असते. तर आता नुपूर म्हणते असं काय बघता माझ्याकडे, खूप गोड दिसतेस तू असं म्हणतो मल्हार. म्हणजे नेहमी सुंदर दिसतेस तू, प्लीज काही बोलू नका, मला नाही आवडत असं म्हणते नुपूर. ओके असं म्हणतो मल्हार. पण एक गोष्ट खरंच मनापासून सांगायची मला असं म्हणतो मल्हार. काय मला असं वाटतं की प्रवासात ज्या माणसाबरोबर आपण आयुष्य घालवणार आहोत त्याच्याकडे जर आपण बघितलं ना तर वेगळीच एनर्जी मिळते असं म्हणतो मल्हार. हो का असं म्हणते आता नुपूर. मला सांगा ना सर, ही अशी वाक्य तुम्ही कुठून शोधून आणता असं म्हणते नुपूर. म्हणजे तुमचा एखादा गुरु आहे का, डायरेक्ट यायलाच विचारता तुम्ही असं म्हणते नुपूर. माझ्या मनातून येतात ही वाक्य आणि तू समोर असताना मला कोणी सांगायची काय गरज आहे का असं म्हणतो मल्हार. असं करण्यापेक्षा ना गप्प बसावं आणि फक्त बघावं असं म्हणते नुपूर. अच्छा म्हणजे तू असं करतेस का, प्रेमाने काही बोलतच नाहीस पण बघत बसते केव्हापासून माझ्याकडे असं म्हणतो तो. असं अजिबात नाही असं म्हणते नुपूर. तूच म्हणालीस आता मी पण हेच करणार आहे, काही बोलणार नाही, फक्त बघत बसणार आहे तुझ्याकडे असं म्हणतो मल्हार. तर मल्हार बघतच असतो नुपूरकडे. तर आता ते दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि खूप हसत असतो मल्हार. त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता तेवढ्यातच गाडीचा हॉर्न वाजतो. सावकाश किती जोरात हॉर्न वाजवला असतो असं म्हणतो मल्हार. ट्रॅफिक खूप वाढलंय ना हल्ली असं म्हणतो मल्हार. बरं झालं हा तायडेने आपल्या दोघांना एकत्र देवळात जायला सांगितलं असं म्हणतो मल्हार. नाहीतर तू कशाला आली असतीस माझ्यासोबत असं म्हणतो मल्हार. बट एनिवे थँक्यू असं म्हणतो मल्हार. थँक्यू फॉर कमिंग. देवळात जायला सांगितल्यावर नाही म्हणायचा प्रश्नच होत नाही असं म्हणते आता नुपूर. हा मग तायडे माझ्या बाबतीत जे काय करते ना ते सगळं विचार करून करते असं म्हणतो मल्हार. आणि सगळं खरं सांगू का, असं बोलताना ताई खूप स्ट्रिक्ट किंवा स्ट्रेट फॉरवर्ड वाटत असेल पण मनाने खूप चांगली आहे ती असं म्हणतो मल्हार. सागरिका मॅमचं खरं रूप माहीतच नाही आहे सरांना, म्हणून त्यांना एवढं कौतुक आहे त्याचं असं म्हणते आता नुपूर मनातल्या मनात. तायडेने बऱ्याच वेळा गाईड केलंय मला, नॉट ओनली इन बिझनेस पण लाईफ मध्ये सुद्धा असं म्हणतो मल्हार. ते म्हणतात ना मोठी बहीण आईसारखी असते, तसंच आहे असं म्हणतो मल्हार. तर नुपूर म्हणते मला सांगा सर,
तुम्ही सगळे लहानपणापासून इथेच सगळेजण एकत्र राहायचे? नाही, पहिला तायडी दुसरीकडे राहायची असं म्हणतो मल्हार. काही गोष्टी अशा घडल्या त्यामुळे परत ती आमच्यासोबत राहायला आली असं म्हणतो मल्हार. पुन्हा आली म्हणजे असं म्हणते नुपूर. आधी कुठे राहायच्या त्या असं म्हणते ती. आधी ती एकदा चाळीत राहायची असं म्हणतो मल्हार. चाळीत असं म्हणते आता नुपूर. कोणत्या चाळीत? ते असं म्हणतो मल्हार. काय नाव होतं बरं त्या चाळीचं? तर तो आठवण करत असतो कोणती चाळ म्हणून. काय झालं असं म्हणते नुपूर. नाव आठवत नाहीये मला त्या चाळीचं असं म्हणतो मल्हार. सॉरी मिसेस खानविलकर, माफ करा तुमच्या नवऱ्याला. तर आता नुपूर म्हणते कमाल आहे, चाळीचं नावच विसरलात तुम्ही असं म्हणते नुपूर. असं म्हणतो मल्हार. आता आपण जे जगतोय त्याच्यावर परिणाम होण्यापेक्षा भूतकाळाच्या काही गोष्टी विसरलेल्याच बऱ्या असतात असं म्हणतो मल्हार. तर विचार करायला लागते नुपूर काय म्हणून. तेवढ्यातच समोर कोणीतरी आलेलं असतं. गाडी बंद पडली वाटतं असं म्हणतो होता ड्रायव्हर. कधी मूड स्विंग्स होतात ह्या गाडीला सांगताच येत नाही असं म्हणतो मल्हार. गाडी अचानक बंद पडली ना म्हणून म्हटलं असं म्हणतो मल्हार. साहेब बघतो लगेच बघतो असं म्हणतो ड्रायव्हर. बघ लवकर असं म्हणतो मल्हार. तर आता बघायला जातो तो ड्रायव्हर पाठीमागे. तर आता मल्हार तिच्याकडे बघतो आणि हसत असतो नुपूरकडे. तर आता इथे तायडी बोलत असते आणि म्हणते आतापर्यंत मल्हारची गाडी बंद पडली असणार असं म्हणते तायडे. सगळं ठरल्याप्रमाणेच चाललंय असं म्हणते तायडे. तायडे असं म्हणतो तिचा बाबा. नक्की प्लॅन तसा काय आहे? म्हणजे तू त्या दोघांना एकत्र घराबाहेर पाठवलंय, आता ते घरात नसताना अजून काय करणार आहेस असं म्हणतो तिचा बाबा. धम्माल करणार आहे मी असं म्हणते तायडे. बाई जरा समजेस सांग काही असं म्हणतात तिचे बाबा. बाबा किती पार्टी ठेवली मी असं म्हणतात त्या. किती पार्टी असं म्हणतो तिचा बाबा. आणि माझ्या मैत्रिणींना बोलवलंय असं म्हणते ती. पण नाहीये कुणी घरात. कुणी नसताना कसं काय किती पार्टी करतेस घरात? ती नुपूर पण नाही असं म्हणतो तो. ती नुपूर नसताना म्हणजे काय? ती नुपूर पाहिजे असते का सगळ्या पार्टीला तुम्हाला असं म्हणते आता तायडे. माझे आधीचे काही वार वाया गेलेत माहितीये मला, पण त्यातून मी बरंच काही शिकले असं म्हणते तायडे. आणि आज मी जे काही करेन ते नुपूर आयुष्यभर कधीच विसरणार नाही असं म्हणते तायडीने. खूप हसते ती. तर तिचा बाबा म्हणतो नाही कळत आहे ग, नेमकं काय करणार आहेस तू असं म्हणतात ते. सारखं काय करणार आहेस सांग ना बाबा. काही गोष्टी ना बघण्यात मजा असते, प्रत्येक गोष्ट सांगण्यात काय मजा असते. बघ आणि मग मजा घ्या ना असं म्हणते तायडे. हा चला एवढंच मी सांगेन की नुपूरच्या सगळ्यात मोठ्या वीक पॉइंट वरती मी वार करणार आहे असं म्हणते तायडे. तर आता तिचा बाबा विचार करायला लागतो काय म्हणून. कसं दिसतंय असं म्हणते तायडे. कारण आता नेल पेंट लावत लावत हे सगळं बोलत असते ना तायडे. आता खूप जास्त खुनशी झालेलं दाखवले तायडीला. तर आजच्या भाग इथे संतर बघत रिकामध्ये काय ते. तर आता इथे रिक्षा बघत असते नुपूर. तर आता नुपूरला तो म्हणत असतो थांब ना नुपूर असं म्हणत असतो मल्हार. मला नाही जायचंय तुमच्यासोबत कुठेही असं म्हणते आता नुपूर. नुपूर माझा ऐक तरी असं म्हणतो मल्हार. नुपूर प्लीज ऐक माझा असं म्हणतो तो. तर आता चला दादा असं म्हणून नुपूर रिक्षातून निघून जाते. मल्हार मात्र पाठीमागून पळत असतो रिक्षाच्या. तर आता इथे तायडे मात्र आशाई सोबत काहीतरी ड्रामा करत असते आणि ती तिच्या कपाळावर काय काय लिहित असते. ही आहे आशाबाईंची लायकी असं म्हणते तायडे आणि शून्य लिहिते ती कपाळावरती आशाईच्या. शून्य असं म्हणते ती. आपण हिची किंमत लावूया असं म्हणून सगळ्या बायका तिच्या भोवती फिरायला लागतात. 40 करोड 50 करोड असं म्हणत असतात त्या. तर आता नुपूर आलेली असते. तर आता आशाई तिच्या अंगावर येऊन पडतात. तर आई काय झालं असं म्हणते नुपूर. तर रडत असते खूप आशाई. तुम्ही माझा अपमान असा केला असता ना तर मी सहन केलं असतं असं म्हणते नुपूर तायडेला. आईशी असं वागला तुम्ही खूप मोठी चूक केली अशी वागून असं म्हणते नुपूर. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह पिक्स जर बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा, कारण एक्सक्लुझिव्ह पिक्स ह्या व्हिडिओ नंतर आहेत.